1 तासाच्या आत वाहनं बाजूला काढा असे आदेश देण्यात आलेले आहेत। पोलिसांच्या मराठा आंदोलकांना सूचना समोर आलेल्या आहेत। तर आता घडामोडींना वेग आलेला आहे। 1 तासाच्या आत वाहनं बाजूला काढण्याच्या सूचना देण्यात आल्यात आणि या संदर्भातली अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत। ओम, 3 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता 1 तासाच्या आत आपली वाहनं देखील बाजूला काढा असं पोलिसांनी सूचना दिल्यात। काय हालचाली घडतायत? प्राची, हा सगळ्यात महत्त्वाचा कोर्टाचा एक निरीक्षण आहे, कोर्टाचा आदेश आहे की 3 वाजेपर्यंत सगळी मुंबई खाली करा। आंदोलनकर्त्यांमुळे मुंबईच्या जनजीवनावर तो परिणाम होतोय, त्याची कुठेतरी दखल घेत कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। सध्या मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्य चौकात आहे। माझ्या बाकी दृश्यांमध्ये तू पाहू शकतेस ज्या पद्धतीनं पोलिसांकडनं आता एक एक करून या ठिकाणी अधिकाऱ्यांची जमवाजमव होते। सगळ्या अधिकाऱ्यांना, जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलिसांनी आत्ताच काही मिनिटांपूर्वी या सगळ्या परिसरामध्ये ज्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत, ज्या बेकायदेशीर पद्धतीनं रस्ते अडवून किंवा ज्या गाड्यांमुळे या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो, त्या सगळ्या गाड्या 1 तासाच्या आत हटवा। कोर्टानं अशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे, असं स्पष्ट केलेलं आहे। अनाउन्समेंट करून पोलिसांकडनं या संदर्भात आंदोलनकर्त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता एक एक करून या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आहे असं आपण म्हणू शकतो। जसं आपण आता दृश्यांमध्ये पाहिलं की या ठिकाणी केंद्रीय राखीव दल असेल किंवा राज्य पोलीस असतील किंवा राखीव दलाच्या तुकड्या असतील, या सगळ्यांची अतिरिक्त कुमक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आहे। त्यासोबतच दंगल नियंत्रण पथक सुद्धा आहे। त्यामुळे पोलिसांचा, सुरक्षा यंत्रणेचा तगडा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अंतिमतः सरकारच्या या सगळ्या आंदोलनाच्या या सगळ्या गोष्टीमध्ये मुंबई हायकोर्टाने दखल घेऊन आता ह्या आंदोलनाच्या संदर्भात महत्त्वाचं विधान केलंय। यासोबत तुम्ही मुंबई खाली करा आझाद मैदानाच्या संदर्भात सुद्धा कोर्टानं याच पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं 3 वाजेपर्यंत जर हे सगळं झालं नाही तर आम्ही दखल घेऊ असं कोर्टानं म्हटल्यामुळे आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती उद्भवते, सरकारकडनं तगडा पोलीस बंद या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आझाद मैदान परिसरात या पुढच्या तासात, पुढच्या काही मिनिटात काय घडामोडी घडतायत पाहणं नक्कीच ओम, तर पुढच्या काही तासांमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतात याकडे सरांचं लक्ष असणार आहे। आपले प्रतिनिधी विशाल करोळे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। विशाल, सध्या आझाद मैदानामधले आपण दृश्य बघतोय, मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करावी लागणार आहे, कोर्टानं असे आदेश दिलेत। अगदी खरं आहे, सगळे खाली करा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि आझाद मैदानामध्ये सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी आदेश दिले, आंदोलन स्थळ सोडणार नाही, कोर्टाच्या आदेशाचं मी आदर करतो। मात्र आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करतोय, आंदोलन करण्याचा आमचा हक्क आहे आणि तो अबाधित आहे। जे काही आम्हाला नियम सांगितले ते सगळ्यांचं पालन करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। काल संध्याकाळपासून मराठा संयोजकांनी सुद्धा जिथे जिथे मुंबईमध्ये गाड्या होत्या त्या गाड्या बाजूला करण्याचे प्रयत्न केले। संपूर्ण रात्र मनोज जरांगे यांची टीम काम करत होती असं जरांगे यांचं म्हणणं आहे। त्यामुळं त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि लोकांनी कुठेही अडाणी मुंबईकरांची करू नये, त्रास देऊ नये अशा पद्धतीचं मत सुद्धा मनोज जरांगे यांनी मांडलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की मनोज जरांगे काल बोलताना स्पष्ट म्हणाले होते की जर तुम्ही आंदोलनात असा त्रास देत असाल तर तुम्ही मराठा नाही, तुम्ही मराठा आंदोलक नाही, तुमच्यामुळं मला उपोषण सोडण्याची वेळ येऊ देऊ नका, अशा पद्धतीचा मनोज जरांगे यांनी आंदोलकांना सांगितलं होतं। मात्र त्यानंतरही अनंत ठिकाणी अडचणी येत आहे, रस्त्यावर लोक आहे आणि त्यामुळेच आता कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास मनोज जरांगे यांना ही सगळी माहिती त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी दिलेली आहे। मात्र मनोज जरांगे अजूनही झोपलेले आहेत, त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी या सगळ्याबाबतची माहिती दिली आहे। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्यात यावी अशा पद्धतीची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील आता आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। थोड्याच वेळात ते महानगरपालिका रोडवरील वाहतूक काढून घ्यावी। आंदोलकांनी रोड क्रॉस करू नये। महानगरपालिकेचे 2 सभे आणि आराम हॉटेल या ठिकाणी 1 सभे असून त्या सभेचा वापर करावा। नियमांचं आम्ही पालन करू। आंदोलकांनी महानगरपालिका रोडवरील सर्व वाहतूक काढून घ्यावी। आंदोलकांनी रोड क्रॉस करू नये। आंदोलकांनी सभेचा वापर करावा।
बीएमसी ऑफिस या ठिकाणी 2 सभे असून आराम हॉटेल येथे 1 सभे असून त्या सभेचा वापर करावा. कोणीही रोड क्रॉस करून वाहतुकीत अडथळा निर्माण करू नये. तसेच महानगरपालिका रोडवरील सर्व वाहतूक काढून घ्यावी.